हे घेऊन आतमध्ये जा बरं. मी आलो. तूच जा. कोणी आहे का? सॉरी, मी तुम्हाला न विचारता तुमच्या घरी आलो. मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. वय बोला की. मी तुमच्याशी तुमच्या त्या जमिनीबद्दल बोललो होतो ना. नाही, मला माहिती आहे ती जमीन तुमच्यासाठी फार महत्वाची आहे, पण माझी अशी इच्छा होती की ती जमीन मला मिळावी. हे बघा, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी त्यावेळी सुद्धा तुमच्यावर जमिनीसाठी जबरदस्ती केली नव्हती आणि आजही नाही करणार. हा, पण एवढं मात्र नक्की सांगेन की तुमच्या त्या जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा मी तुम्हाला योग्य तो मोबदला देईन. आणि नाव सुद्धा. केलात का काही विचार त्याबद्दल? मला माफ करा साहेब, पण मी माझी जमीन नाही देऊ शकत. ठीक आहे, मला एक ग्लास पाणी मिळेल का प्यायला? वय थांबा, आणते. हां. बघ ना मॉम, ग्रॅनी आजी, ऋष माझ्यासोबत असं कसं करू शकतो? वाय? आणि हो, आता त्या कमळी टमळीच्या टीमचा कोच आहे. काय म्हणजे हे काय नवीन? काय वेडबीड लागलाय का त्याला? हे कोच वगैरे तो कसं काय? हे बघ, तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. ओके, आय डोंट नो. मला खरंच कळत नाहीये तो ऋष त्या गावछापचा एवढा डुळका का करतोय. डुळकाने पुळका असा शब्द येतो. सिरियसली ग्रॅनी आजी, यू करेक्टिंग मी? तू मला करेक्ट करतेस? तू आणि ऋष ना एकदम सेम आहे. तुम्ही दोघं मला करेक्ट करत बसा. तू पण करेक्ट कर, तो पण करेक्ट कर. तुम्ही हेच करा. सोना, असं नाहीये राजा. हे बघ, तू उगीच पराचा कावळा करते. मला असं म्हणायचंय की तुला नक्की तसं समजलंय का? तुझा काही गैरसमज तर नाही ना होते, असं मला विचारायचंय. अगं असं नसणार. ट्रस्ट मी ऑन दिस. हा, आणि हे बघ, म्हणजे ऋषीचा स्पोर्ट्सशी काय संबंध आहे? तो मला स्वतः म्हटलाय, स्वतः येऊन बोललाय. म्हणून तर मी बोलते, का असं करतोय? मी कायम त्या गावछापला माझ्या रस्त्यावरनं असं हटवायचं बघते, तर तो मध्ये येतो. मी प्लॅन असा वर्कआउट करतच असते, पण तो फेल करून टाकतो. का? काय त्या कमळीमध्ये इतकं आणि माझ्यासोबत असं का करतोय? असू दे, पण तू त्याच्याकडे फार लक्ष देऊ नकोस. आणि तुला काय करायचंय? तुला तुझ्या खेळाकडे लक्ष द्यायला हवं. कॉन्सन्ट्रेट कर तुझ्या खेळावर, कळलं का? मेडल हवंय ना तुला. तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. बाकी मी आहे ना रजा. राणी आजी, कळत कसं नाही ग? तू कायम असा 1000 वेळा गोष्टी बोलते, पण तुझ्यासारखं काहीच नाही होत. काय बोललेलीस? ती कमी टमळी कबड्डी नाही खेळणार, बी टीम बनवली तिने. बोललेली फॉर्म नाही भरणार, फॉर्म भरून आली पण. आणि आता हे सगळं बोलते. काही होणार नाहीये तुझ्याकडून. अगं ए माझ्या सोन्या, सगळं होणार आहे, सगळं होणार. हे बघ, तू हा जो काही असा आतताईपणा करतेस ना, तो मात्र करायचा नाही. सगळ्या गोष्टी होतील. आपल्याला काय हवंय? ऋषी कबड्डीच्या टीमचा कोच असणार नाही आणि ती कमळी कबड्डीच्या टीम मध्ये असणार नाही. तू बघ मी काय करते ते. ठीक. प्रिन्सिपलला कॉल लावशील. अजून काय?
कामिनीजी या कशाला फोन करतायत? हॅलो. हॅलो नयनतारा, अगं मी कामिनी बोलते. बोला बोला. काही काम होतं का? नाही, मी आत्ता जरा घाईत होते. तुझ्या कामाच्या वेळात फोन केला का? सॉरी सॉरी. नाही, मी फोन एवढ्याचसाठी केला होता, तुझं अभिनंदन करायचं होतं म्हणून. अभिनंदन? कशासाठी? म्हणजे काय झालं काय? सॉरी, म्हणजे तुला काहीच कल्पना नाहीये का? अगं आपला ऋषी, हा म्हणजे तुझा ऋषी, हा मुलींच्या टीमचा कोच झालाय असं कळलं मला. व्हॉट? हो. आय एम सॉरी सॉरी, तुला माहीत नव्हतं वाटतं. बरं 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 बरं. तर म्हटलं आपल्या ऋषीला आपण त्याचं अभिनंदन करावं म्हणून फोन केला होता. तुला खरं सांगू का, मला इतका आनंद झालाय ना, इतका आनंद झालाय ना, आपला ऋषी त्या मुलींच्या टीमचा कोच झाला म्हणून. हा, त्या कमळीच्या टीमचा. नेबळट बावळट अशा मुलींचा तो कोच झालेला आहे. म्हणजे खरं तर तुझ्या स्टेटसला ते बरोबर वाटत नाहीये, पण असो. पण मला खरं सांगू का, मला कौतुक वाटलं ते आपल्या ऋषीचं. किती गुणी आहे ना, सगळ्या बिचाऱ्या गोरगरीब मुलींना किती मदत करतोय, खास करून त्या कमळीच्या टीमला. म्हणून म्हटलं तुझं अभिनंदन करावं आणि म्हणून तुला फोन केला होता. हॅलो हॅलो नयनतारा, आहेस ना? हॅलो हॅलो हॅलो. हां हां, बोला. नाही नाही, तुझा मध्ये आवाज ऐकू आला नाही ना म्हणून विचारलं. कामिनीजी, मी नंतर बोलते हां तुमच्याशी. हां बरं बरं बरं. बाय नयनतारा. या ऋषीला लेक्चररशिप करण्याकरता कॉलेजमध्ये पाठवलं ना, ही चूक झाली. कमळी.